हे टू फॅमिली, कशा आहे तुम्ही सगळे? वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. आणि आज मी आजीकडे झोपलो होतो. हे माझे केस काय माहित कसे झाले. मी रात्री खूप जास्त लेट झोपलो, त्याच्यामुळे मी खूप जास्त लेट उठलो. आता वाजलेले आहेत 10:30 वाजलेले आहेत आणि मी आजीकडे आहे. तर आता माझी आंघोळीला जायची तयारी तर होती, पण आजी माझी करत आहे नाश्ता. खाऊन घे मग जा. आजी माझी नाश्ता करू राहिली. ही माझी आजी आहे, तुम्ही तर माहितीच असेल. उसके बाद आता मी नाश्ता करेल आणि त्याच्यानंतर मग जाईल आंघोळीला. तर आपला भाऊ पण आलेला आहे इथे. ते त्याचं फ्री फायर चालू असते. आणि आम्ही इकडे याच्यासाठी आलो कारण की घरी नाही आलेले आहेत नळ. घरचं सगळं पाणी संपलं. घरी टँकर बोलवलं, टँकरही आलं. बोरिंग खराब झाली, त्याच्यामुळे आमच्या घरी पाणीच नाही आता. तर आम्ही दोघं आलेलो आहे आजीकडे. वरती फक्त 500 लिटरची टाकी आहे भरलेली घरी, त्याच्यामुळे आई बाबा घरीच थांबले आणि आम्ही आलेलो आहे. बघा मी एक टॉवेलवरच आहे. मला आंघोळीला जायचं आहे, पण आजी म्हणते नाश्ता करून जा. आता आजीच्या हातचा नाश्ता सोडून कोणच आंघोळीला जाते. आंघोळ गेली भोकात, पहिले आपण नाश्ता करून घेऊ गाईस. हे बाबा आता आपला नाश्ता आलेला आहे रेडी. नाश्त्याला मस्तपैकी उपमा केलेला आहे जिंका गाईस. उपमा आणि त्याच्यावरती मस्तपैकी चिवडा टाकलेला आहे. बुंदी पण नको मला, काहीच नको, बस हेच खूप जास्त चांगलं दिसू राहिलं. तर फटाफट आपण संपवून घेऊया. बघा तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन. तर गाईस आपलं खाणं झालेलं आहे. तर चला आता आपण जाऊ आंघोळीला. तर गाईस आता आपलं खाणं एकदम मस्तपैकी झालेलं आहे, तुम्ही बघितलंच असेल. नंतर आता आपण चाललो आंघोळीला. तर मी करून येतो फटकन आंघोळ, तर मग आपण बोलूया. तर गाईज मी आता आलेलो आहे आंघोळ करून, तुम्ही बघू शकता. आणि पाणी एकदम मस्तपैकी थंडगार होतं. तर आता काय, आता फक्त टाइमपास. आणि मी तुम्हाला आता भेटतो डायरेक्ट जेवण करायच्या टाइममध्ये. तर गाईज आता मी चाललेलो आहे मार्केटमध्ये, कारण की मला बर्फ आणायचा आहे आणि मला घ्यायची आहेत कॉड. कारण की माझ्या MSCITच्या क्लासमध्ये कॉड हे थोडंसं जास्त आता म्हणजे कॉडचं काम चालू आहे. तर म्हटलं एक कॉड आपल्याकडं असावं. त्या MSCITच्या क्लासमधले यूज केलेलं कॉड मला नाही आवडत. तर आपण आपली आता नवीन कॉड आणायला चाललो भावासोबत, पण भाऊ येत नाही म्हणते, तर आपण चाललो आता एकटंच. आता आम्ही दोघे चाललेलो आहे कॉड आणायला. तर चला. तर गाईज आता आम्ही इयरफोन घेऊन घेतलेले आहे. स्पॉन्सर्ड हवे काहीतरी. हे बा हे इयरफोन घेतले आम्ही 100 रुपयाचे. तर चला आता तो बर्फ आणायला. आम्ही आता आलो घरी आणि हे बा गाईज आम्ही आणला हा बर्फ. आणि आता आपण चेक करू आपले इयरफोन्स भेटले आपल्याला 100 रुपयाचे, चांगले भेटले. आता त्याला चेक करू. गाईज बघा आता आपलं जेवण आलेलं आहे. जेवणामध्ये खूप काही आहे. भात आहे, वरण आहे, त्याच्यानंतर ही मिक्स व्हेज आहे, त्याच्यानंतर ठेचा, आमरस आणि पोळी. माझा भाऊ पण जेवणच करून राहिलेला आहे. चला आता फटकन जेवण करू. आणि माझी इथली केस काय मी तर का बरं तो उभे राहिलेले आहे काय मी, जाऊ द्या. तर चला आता फटकन जेवण करू. आणि तुम्हाला मी इयरफोन तर दाखवलेच, खूप चांगले आहे. आमरस खूप जास्त चांगला आहे. पाणी एकदम थंडगार, बिलकुल बर्फाचं नवीन बर्फ आणलं आहे त्याच्यामुळे. चला आता फटकन आपण जेवण करूया. तर गाईस तुम्ही आता विचार करत असाल की एवढा अंधार कसा काय झाला, तर मी तुम्हाला दाखवतो अंधाराचं कारण काय आहे. काल रात्री पडला पाऊस आणि आता पण पावसाची खूप जास्त शक्यता आहे. बाहेर पा पूर्ण अंधार झालेला आहे, सगळं एकदम आभाळ आलेले आहे, खूप जास्त हवा चालू आहे, पण वाइब्स एकदम मस्त येत आहेत खूपच जास्त. मला असा आभाळाची भीती वाटते खूप जास्त, खरं सांगतो. हे आभाळ असे गडगड करतात तर मला खूप जास्त माझी फाटते. पण हे असं बघायला खूप आवडते, तर म्हणून मी बाहेर येतो. पण खरं तर मला खूप जास्त भीती वाटते. इसने मी आता बसलेलो आहे इथे बाहेर, मस्तपैकी घराच्या बाहेर. काहीतरी लिहिला असा टाइमपास हवा. मला भीती वाटते. तर आता पाऊस थांबला नाही तर कम्प्युटरचा क्लास नाही आज. समजा पाऊस आला तर कम्प्युटरचा क्लास कॅन्सल. पाऊस नाही आला. काल तर रात्री खूप पाऊस आला अकोल्यात. रात्री 3-3:30च्या दरम्यान पाऊस आला होता काल अकोल्यात. सकाळी पण येईल काय माहीत, आभाळांची इच्छा. मग भीती वाटते खूप. मला इतकं पावसाची मजा घ्यावं वाटते, पण जेव्हा आभाळ गडगड करतात तेव्हा माझी पूर्ण फाटते.
पाहू आता. सध्या तर फक्त हवाच चालू आहे जोरात फक्त हवा चालूच आहे. पाहू आता. पाऊस नाही आला, हवाच चालू आहे. पाहू आता, पाऊस आला की तुम्हाला सांगतोच, नाही आला तर मग तसंही सांगतो. गाईस फायनली आपल्या अकोल्यात पुन्हा एकदा पाऊस. उन्हाळ्यात पाऊस. ओल्या मातीचा सुगंध, काय वास येऊ राहिला. वाव. हे पहा हवा. पाऊस आलाय गाईस फायनली. पाऊस आला गाईस फायनली. ती वॉटरप्रूफ आहे. अरे वॉटरप्रूफ आहे तरी सीट वगैरे सगळी ओली होऊन जाईल ना. गाडी वॉटरप्रूफ आहे तरी तो म्हणते घरात घेतो. आता इथे कुठे ठेवणार? घरात नाही, इकडे. इथे. अच्छा इथे. गाईस पाऊस आला फायनली. किती मस्त वाईब्स राहिलेल्या आहेत. खूप मस्त वाईब्स येऊ राहिलेल्या आहे गाईस. आता हा पाऊस जर का थांबला नाही तर कम्प्युटरचा क्लास कॅन्सल. पाहू आता थांबेल हा पाऊस असं वाटतं. वाटू तर राहिलं काही नाही पडत. आभाळ पाहून तर असं वाटत राहिलं पाऊस नाही थांबणार आहे. तर गाईस आता मी उठलेलो आहे आणि पाऊस बिलकुल थांबलेला आहे. तर आता मी चाललो क्लासला कम्प्युटरच्या. आता कम्प्युटरचा क्लास आहे तर पहिले मी जाईल घरून माझे कपडे बदलेल. मग कपडे बदलून मी जाईल कम्प्युटरच्या क्लासला. आणि वेदर तर तुम्ही विचारूच नका. काय वेदर आहे. वाव गाईज. एकदम सावली, रस्ता ओला आणि संध्याकाळ. वाव गाईज. आणि या अशा वेदरमध्ये गाडी चालवण्यात काय मजा आहे. तरी आभाळ गडगडच करत आहे. मला भीती वाटते खूप खरं तर, पण तरी पण काय मजा आहे. मला खूप आवडते. तुम्हीच पाहा आजचं वेदर. जे अकोल्यात राहता प्लीज व्हिडिओला लाईक करा. बघा किती सुंदर वेदर आहे आज. आता मस्त पैकी पहिले पितो चहा यार, एकदम गरम गरम. मगच मजा आपण खरी. गाईस आता आपला चहा आलेला आहे आणि मी दारामध्ये बसून चहा पितो मस्तपैकी. रोजच पितो त्यात. खूप मस्त यार. इमॅजिन असा वेदर आणि त्यात तुमचा चहा. वाव गाईस. मजा खूप येते यार राजीकडे बस. तर मग चला पटकन चहा पितो, मग निघू आपण घरी. तर गाईस आता मी निघालेलो आहे घरी. माझा भाऊ पण येत आहे सोबत. समजा आता घरी पाणी नसेलच आलं तर आम्ही रात्री वापस येणार आहे आजीकडे. आणि थोडंसं आता ऊन आलेलं आहे तर वातावरण अजून जास्त चांगलं वाटत आहे. रस्ता ओला, वरतून ऊन. आहा. तर चला मग आता डायरेक्ट तुम्हाला बोलतो रस्त्यात. गाईस खूप मस्त वेदर आहे. वाव गाईस. अबे पार्थ. अबे गाईज पाऊसही पडून राहिला आणि ऊन पण चालू आहे. एक सेकंड गाईज, मी आता रेमबो. गाईज हा वेदर पहा ना तुम्ही. हे काय आहे. अबे इकडनं टाक ना गाईज. तुम्ही हे पहा ना किती खास दिसू राहिलं. गाईज हे जीवन असंच जगायचं असते. अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद घेऊन. तो व्ह्यू आता तुम्हाला काय सांगू. तो व्ह्यू पाहून माझ्या मनात असा धक 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 जोरात राहिलेला आहे. तो व्ह्यू पहा. असं वाटून राहिलं की बस ते पडते आता ढग खाली. आणि हा रोड एकदम खूपच जास्त चांगला आहे. त्याच्यात आमची गाडी अशी. आणि पाऊस सुरू थेंब 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 थेंब. तुम्हाला काय सांगू. असं म्हणजे फील घ्यायचं असते गाईस, फील. हे ढग पहा गाईस तुम्ही, काय खास दिसू राहिलं. वाव गाईस. खास फक्त तुम्ही असं वाटते पडते आता खाली. गाईज नाही, हे काहीतरी वेगळंच आहे. या ढगाच्या मागे सूर्य आहे तेव्हा तो. आणि ते ढग तर म्हणजे असं दिसायचं की बस किती. गाईज त्यातून सूर्य निघालेला आहे बाहेर आता. गाईज आता तुम्ही हे ढग पहा. हे ढग तर म्हणजे जसं बस. आणि हे ढग तर आहेत खास.
आता आपण आलो आहे घरी. तर चला आता घरी दार असं ढकलायचं. अंदर आलो की आजी आजोबा झोपलेले आहे. तर चला आता आपण वरती जाऊ. आता आलो आपण वरती आणि वरतून तर एकदमच मस्त दिसते. इथे मस्त झाड आणि त्याच्यावरचे फुलं. हे बघा हे फुलं खूप जास्तच सुंदर आहेत. हे बघा हेच आहे आपल्या अकोल्यातलं. किती सुंदर आहे. वाव गाईस. तर गाईस हाच आहे तो 100 रुपये. हाच आहे तुम्हाला आता त्याचा पिकवी मध्ये भंडारा होता. सिर्फ इसकी बायको हरपली. हे कितीचे आणले? 100 रुपये. माझ्याकडे आणून दे ना. दे चांगल्या क्वालिटी ऐक ना गाणं. आपला आता करू राहिलेला आहे Mercedes पाहिजे. MBA. इंजिनिअरिंग पण झाली. आता MBA करेल. तिकडे पण याच्यात काय आता आपला दादा आपलं मस्त हे चेक करेल चांगलं आहे की नाही. मग मला स्वतःसाठी आणायला लावेल. असं काय पाहू राहिला सायकोपॅथ सारखा. चला आता चेक करू. आता आपला दादा चेक करेल आणि मग म्हणेल गुड क्वालिटी. तर गाईज आता आमची चालू आहे राजकीय चर्चा. आता याचं तोंड फुटणार आहे व्हिडिओ बंद केल्यावर. रे बंद कर. पाहू कोण आहे. आता पाहतो. तर काय आत्ता कॉम्प्युटरच्या क्लासचा मेसेज आला की क्लास आहे 6 वाजता आणि आता वाजले फक्त 5. तर आपण आईच्या आजची मस्तपैकी आता पोहे खाऊन घेऊ. आणि आपले आजोबा पण उठले एकदम मस्तपैकी. आता कहून आता बोला इकडे बा. आणि ही आपली आजी एकदम मस्तपैकी पहा. हे आपले आबा कुठे गेले. अरे हा आपण फटफट हा नाश्ता करून घेऊ कारण की मग 7 वाजतात यायला आणि मग रात्री लागते भूक. तर काही आता हे असे थोडेसे डिसेंटसे कपडे घातले आज कारण की जास्त म्हणजे मूड नव्हता माझा. तर फक्त जास्त चांगले थोडेसे कसे डिसेंट पूर्ण ब्लॅकच घातलं मी आज. आता ब्लॅक कलरचं वॉच घालू. तर गाईज हे आहे माझं वॉच फास्ट ट्रॅकचं. हे मस्त दिसते हातात. मस्त दिसते हातामध्ये एकदम. मस्त दिसते गाईज. फास्ट ट्रॅकचं आहे. तर चला मग आता मी जातो कम्प्युटरच्या क्लासला आणि आल्यावर मग डायरेक्ट आता मी रात्री आजीकडे भेटतो. आता माझी फॉर्म मध्ये येते. अरे बापरे गाईस तुम्ही हवा पहा किती जोरात चालू आहे. पाऊस आले गाईस. आणि हे पाऊस आले आणि गाईस हे आमचे सगळे ड्रोन ओले झाले. हे पण सगळं ओलं झालं. हे पहा. अबे फेकू नका ना झामल्या. ते नाही फेकायचे ना. मला माहितीच नव्हतं. गाईस खूप मस्त चांगला वेदर आहे तुम्ही बघू शकता. तर गाईस आता मी कम्प्युटरच्या क्लासवरून आलेलो आहे आणि आज रात्री आजीकडे जाणं कॅन्सल झालेलं आहे कारण की घरी टँकर आणलं फायनली. टँकर फायनली आलेला आहे घरी. तर उद्या आजच रात्री मे बी टँकर येईल. तर आजचा ब्लॉग मी इथे सेंड करतो. तुम्हाला जर का हा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि या व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. सी यू इन द नेक्स्ट ब्लॉग.